16 वर्षाच्या तरुणीने बोलण्याच्या ओघात तब्बल 3.5 इंचाची स्कार्फ पिन गिळल्यानंतर कान नाक घसा विभागाने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडून तरुणीला नवीन जीवनदान दिलंय। मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयामध्ये गोरगरिबांसाठी निशुल्क किंवा अत्यल्प दरात अत्यंत अवघडातील अवघड शस्त्रक्रिया करण्यात येते। त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। 16 वर्षाच्या तरुणीच्या बोलण्याच्या ओघात श्वासासोबत अन्ननलिकेत तब्बल 3.5 इंचाची स्कार्फ पिन फुफ्फुसात गेली। त्यामुळे त्या तरुणीला बोलताना धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होण्यास सुरुवात झाली। त्या तरुणीला कान नाक घसा विभागात भरती करण्यात आल्यानंतर तिच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे असं लक्षात आलं। तेव्हा त्या तरुणीवर अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुनील देशमुख, सुप्रिटेंडेंट डॉक्टर सुचिता जोशी, डॉक्टर प्रशांत केचे, डॉक्टर गणेश निकम, डॉक्टर अनिसा, डॉक्टर सोनाली जताळे आणि डॉक्टर आदिल यांनी तरुणीच्या फुफ्फुसातील 3.5 इंचाची स्कार्फ पिन काढून यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पहाटे 5 वाजता पूर्ण केली। मी डॉक्टर सुनील देशमुख, प्राध्यापक विभाग प्रमुख, कान नाक घसा विभाग, घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर। आमचा हा कान नाक घसा विभाग गेल्या अनेक वर्षापासून लहान मुलं किंवा वयस्कर लोकांमध्ये अन्ननलिकेत किंवा श्वासनलिकेत अडकणाऱ्या बाह्य वस्तू, ज्याला आपण फॉरेन बॉडी असं म्हणतो, तर याच्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत असतो आणि अशा प्रकारचे रुग्ण ऑपरेशन्स करून आम्ही त्यांचे जीव वाचवत असतो। तर विशेषतः मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या या विभागातर्फे गेल्या अनेक वर्षापासून या प्रकारच्या अन्ननलिकेत समजा कोणाचं नाणं अडकलं किंवा खेळणीचा सुटा भाग अडकला किंवा फुफ्फुसाच्या श्वासनलिकेमध्ये चिंचोका, फुटाणा, वाटाणा किंवा तीक्ष्ण वस्तू जसं की स्क्रू आहे किंवा स्कार्फ पिन आहे किंवा छोटे छोटे दगडाचे तुकडे आहेत, अशा प्रकारच्या अत्यंत गंभीर प्रकारच्या रुग्णावर आम्ही उपचार करतो। याच्यामध्ये 1 ते 2 वर्षाच्या मुलामध्ये साधारणतः फुफ्फुसामध्ये अडकणाऱ्या बाह्य वस्तूचं प्रमाण, ज्याला फॉरेन बॉडी ब्रॉन्कस म्हणतो, असं जास्त आहे। आणि काही मुलामध्ये खेळताना नाणी किंवा खेळणीचे सुटे भाग असे आढळतात। वृद्ध लोकांमध्ये, सिनियर लोकांमध्ये, एल्डरली लोकांमध्ये दाताची कवळी किंवा कुठला मटणाचा पार्ट किंवा माशाचा भाग, ज्याला फिश बोन म्हणतो, या प्रकारच्या फॉरेन बॉडी आढळतात आणि याच्यावर उपचार करून आम्ही त्यांना त्याचं पूर्णपणे त्याचं ट्रीटमेंट करून, त्याचा उपचार करून त्याला एक प्रकारचं नवीन आयुष्य देतो। हा आमचा गेल्या म्हणजे वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 35 वर्षापासून 1991 पासून मी या शासकीय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांची सेवा करत असतो आणि आतापर्यंत मला सांगायला मला खूप अभिमान वाटतो की अंदाजे 5000 पेक्षा जास्त रुग्णावर मी यशस्वी उपचार केलेले आहेत। नुकतंच आमच्याकडे 1-2 दिवसापूर्वीच अशी एक खूप आश्चर्यकारक केस आली होती। 16 वर्षाची मुलगी होती आणि ती स्कार्फ पिनशी खेळत होती। तर त्या मुलीनं ती पिन, स्कार्फ पिन किंवा ज्याला आपण बुरका पिन असंही म्हणू शकतो, ती दुपट्ट्याला वापरतात, तर ती पिन दातामध्ये धरली आणि अचानक ती पिन तिच्या श्वासाबरोबर बोलता बोलता तिच्या फुफ्फुसात गेली। ही पिन तिच्या डाव्या फुफ्फुसात अडकली। आई वडील पण खूप घाबरून गेले। त्या मुलीला दम लागणं, छातीत दुखणं सुरू झालं। मग त्या मुलीला त्यांनी ताबडतोब घाटीमध्ये आले, कारण घाटी हे सर्व गोरगरिबांचं रुग्णालय आहे, हे सर्व शुल्क आहे आणि तिथे मग त्यांनी कान नाक घसा विभागात आमचे जे रेझिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांना दाखवलं आणि त्याच्यानंतर मी स्वतःही त्या रुग्णाला पाहिलं, त्याचा ताबडतोब एक्सरे केला आणि माझ्या लक्षात आलं की या मुलीला ताबडतोब शस्त्रक्रिया करून, दुर्बीण टाकून, ज्याला ब्रॉन्कोस्कोपी म्हणतो, ते टाकून तिच्या फुफ्फुसात अडकलेली जी स्कार्फ पिन आहे ती काढणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही भूलतज्ञ डॉक्टर गणेश निकम, डॉक्टर अनिसा यांच्या टीमला आम्ही हे सूचना दिली की आपल्याला असं रुग्णावर शस्त्रक्रिया करायची आहे। तर त्या रुग्णावर आम्ही पहाटे 5:30 वाजता आमच्या मोठ्या ऑपरेशन थिएटरमध्ये कान नाक घशाच्या ओटी नंबर 1 मध्ये डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सुप्रिटेंडेंट डॉक्टर सुचिता जोशी, तसेच माझे सहकारी डॉक्टर प्रशांत केचे, डॉक्टर सोनाली जताळे, डॉक्टर शैलेश निकम, डॉक्टर आदिप यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून ही 3.5 इंचाची जी स्कार्फ पिन किंवा बुरका पिन ही काढली आणि त्या मुलीला जीवनदान दिलेलं आहे।